सर्वांनी सोडवल्यात. त्याबाबत कुणाला काही प्रश्न अलंकारावर दोन्ही मग दोन्ही मीडियमचे जे आहे का कुणाला काही? अनुष्का, हर्षदा? नो सर. तर सर्वांनी व्याकरणातले आपलं अलंकाराची जी उदाहरणं आहेत ती वर्कशीट तुम्हाला सोडवायला दिली. ती सर्वांनी व्यवस्थित सोडवली मग? यस सर. यस सर. बर, अलंकार समजलेत म्हणजे सर्व? येस सर. हो सर. तर आज एक आपण माहिती असेल तुम्ही आपल्यापैकी की व्याकरणातला जो आहे तो अभ्यास जो आहे तो घ्यायचा. दोन्ही मीडियमला साधारणतः जे सारखे जे घटक आहेत आपण ते घेणार आहोत आणि मग नंतर जे वेगवेगळे जे साधारणतः घटक आहेत ते आपण जे आहे ते वेगवेगळे तुमचे वेगळे तास जे आहे ते मराठी मीडियमचा वेगळा असेल, इंग्लिश मीडियमचा वेगळा असेल. कारण दोघांचे बुक काहींचे अक्षर भारती आहे, काहींचे सुलभ आपलं बाल भारती आहेत. म्हणून पुस्तकं सगळ्यांची आहे ते डिफरंट आहे. म्हणून जो एकत्र जो घटक आहे किंवा एक कॉमन जो विषय आहे, घटक आहे, तर तो आपण काय करणार आहे? अभ्यासणार आहोत. तर आज एक नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत. तुमच्या सर्वांच्या साधारणतः पुस्तकामध्ये पण जो आहे तो घटक जो आहे तो आहे रस विचार. रस आता म्हणतील की बुवा आता आंब्याचा सीझन संपलेला आहे, बरोबर? आंब्याचा सीझन संपलाय, मग आता हे रस काय आहे? तर आपल्याला फक्त आंब्याचा रसच माहित. हा, तर असं नाहीये की भाषेमध्ये सुद्धा जो आहे तो रस जो आहे तो असतो. म्हणून काव्य प्रकारामध्ये किंवा एक काव्याचाच प्रकार मानलं जातं. अशा प्रकारचे नवरस आपल्याला अभ्यासायचे आहेत. इंग्लिश मीडियम मध्ये आहे आणि मराठी मीडियम मध्ये आहे. आहेत का? जे इंग्लिश मीडियम वाले त्यांनी हात वरती करा बरं. सर तुमचा आवाज नाही येत आहे. इंग्लिश मीडियम वाले जे आहेत त्यांना रस हा टॉपिक आहे सगळ्यांना आहे असं नाही होणं का? झालंय असं कोण शाळेमध्ये झालंय असं कोणी आहे का? तर आमच्या शाळेमध्ये झालेला आहे घटक. नाही सर मला तुमचा आवाज नाही येते. बर, समृद्धी, अनुष्का, माझा आवाज तुम्हाला येतोय? अपूर्वा, माझा आवाज क्लिअर येतोय? यस सर येतोय. यस सर. बरं, ज्याला सोनाली जर आवाज येत नसेल तर बंद करून एकदा परत जॉईन हो. कारण नेटवर्क जे आहे ते साधारणतः कमी असेल तुझ्याकडे, म्हणून आवाज जो येत नाही. कारण बाकीच्यांना सर्वांना जो आहे तो आवाज व्यवस्थित येतोय. मला पण इथे फुल रेंज आहे. तर कुणाला काय बरं सांगता येईल रसाची व्याख्या? रस म्हणजे काय? रस म्हणजे काय कोणी सांगता येईल? रस प्रकार कशाला म्हटलं जातं? कोण सांगते तुमच्यापैकी? हॅलो, रस प्रकार. हा, सांगा, रस प्रकार आहे का? हॅलो, अनुष्का, कोणाला सांगता येईल रस म्हणजे काय? बघूया कोणाला आठवते का गेल्या वर्षी साधारणतः, किंवा ज्यांचं झालेलं असेल, किंवा शब्दशः अर्थ बघू कोणापैकी तुम्हाला पैकी येतोय का? येतोय कुणाला रस म्हणजे काय? किंवा कोणी पुस्तकात वाचलं वगैरे जर असेल तर आहे का? हॅलो, हॅलो, अपूर्वा, कोणी सांगते का? अवी, हॅलो, तुमचा आवाज नाही कुणाचाच.
हा मी विचारतोय काहीतरी, कोणीतरी जरा तुम्ही रिप्लाय द्या. चला काय सर? मी हा प्रश्न विचारलाय की रस म्हणजे काय, शब्दशः अर्थ रसाचा काय आहे. आपल्याला फक्त ज्यूस किंवा बाकीच्या आंब्याचा रस असेल तर हा नको. तुला रसाची शब्दशः साधारणतः ज्यांना कोणाला माहित असेल हात वरती करा. रस म्हणजे काय कोणाला माहिती आहे? मी कोणाला सर त्याचे तुम्ही सांगू शकता वन बाय वन. हा तुम्ही सांगा जे येते ते सांगत चला. हा तुम्ही बोलले तर आहेत, फक्त मीच बोलणार आणि तुम्ही ऐकायचं असं नको. तुमचं पण जे आहे ते तुमच्याकडून पण मला उत्तर पाहिजे. म्हणजे सर 9 भावनांचे प्रकार. 9 प्रकार. अनुष्का. एक एकत्र नका सांगू, एकत्र नका, वेगवेगळे सांगा की जेणेकरून मला हे कळेल. आता अनुष्काने सांगितले परत त्यानंतर दुसरी पण मधीच असं नको, वेगवेगळे सांगा. हा एकत्र अपूर्वा. आन्सर नकोय मला. हा अपूर्वा सांग. झालं एकदमच. आता दोघी पण बोलायला लागले ना, आता एकदमच दोघी पण बंद झाले. आता जिने सांगितले नंतर दुसरे काय बरं? सर म्हणजे 9 रसाचे सर म्हणजे 9 भावनांचे प्रकार, 9 रस म्हणजे 9 भावनांची प्रकार. बर, या व्यतिरिक्त अजून कोण सांगतंय? सर मी ते 9 ही प्रकारांची नावं सांगू का? नाही, 9 प्रकारांची नावं तर ती आहेत प्रकार, पण रस म्हणजे काय हे तर माहिती पाहिजे आपल्याला. किंवा काय रस म्हणजे काय तर पाहूया आपण. रस विचार याबाबतची माहिती. रस काय आहे, रसाचे प्रकार याविषयीची जी आहे ती थोडक्यात माहिती जी आहे ती आपण आज अभ्यासणार आहोत. काव्याचा रस आणि काव्यातील हे जे 9 रस आहेत यांच्या विषयीची माहिती थोडक्यात आपण या प्रकारामध्ये जे आहे ते पाहणार आहोत. रस थोडक्यात शब्दशः अर्थ रस म्हणजे चव, त्याला टेस्ट असंही म्हटलं जातं किंवा रुची, आवड. बरोबर. आपण गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे 6 प्रकारचे रस अनुभवत असतो. त्याचप्रमाणे काव्याचा म्हणजे कवितेचा जो प्रकार आहे, आस्वाद घेताना वेगवेगळे रस आपण अनुभवतो. या भावनामुळे साहित्यात रस निर्माण होतात आणि विविध प्रकारचे. जसे आपण कुणाला गोड खायला आवडतं, कुणाला लोणचं खायला आवडतं, कुणाला जास्त तिखट आवडत असेल, त्यानंतर जांभूळ असेल, चिंच असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत. तर ह्या ज्या गोडी आहेत किंवा हे जे प्रकार आहेत तर ते जे आहे ते आपण अनुभवत असतो. तसेच मराठी काव्य प्रकारामध्ये साहित्यामध्ये जे आहेत तर काव्याचा जर आस्वाद तुम्हाला जर घ्यायचा असेल तर त्यामध्ये वेगवेगळे रस जे आहे ते आपल्याला अनुभवायला मिळत असतात. आणि मग त्यामुळे भावनांमुळे साहित्यात रस निर्माण जे आहे ते साधारणतः होत असतात. तर भावनांमध्ये रस निर्माण होतात किंवा ते हे जे प्रकार आहेत तर काय बरं त्याला शब्दशः कशाला काय म्हटलं जातं की भावनामुळे साहित्यात रस निर्माण होतो. मग आता कशा प्रकारचे रस निर्माण होतात त्याबाबतची माहिती पाहूया आपण. भावनांचे 9 रस. संस्कृत साहित्यातून आलेली ही संकल्पना, संस्कृत भाषेमध्ये ही संकल्पना आहे आणि त्यात मधून प्रामुख्याने 9 प्रकारचे रस आपल्याला साहित्यात आणि जीवनात अनुभवायला मिळतात. तर 9 प्रकारचे रस. मग आता कोणकोणते आहेत हे तुम्हाला स्क्रीनवर साधारणतः 9 रस दिसत आहेत. शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, मध्य आणि बीभत्स, अद्भुत आणि शांत असे 9 प्रकारचे जे आहेत ते रस आहेत. मग या रसांची आपल्याला जी आहे ती माहिती अभ्यासायची आहे. त्यातला पहिला तुम्हाला जर शॉर्ट मध्ये लिहिता आलं किंवा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. शृंगार रस म्हणजे काय, त्याला श्रृंगार रस सुद्धा म्हटलं जातं. स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाची, प्रेमाच्या, भीतीचे, तळमळ, विरह, व्याकुळ मन यांचे जे वर्णन केलेले असते त्याला शृंगार रस असं म्हटलं जातं. मग एक प्रकारचे स्त्री पुरुषांना आकर्षित म्हणजे एकमेकांना जे अट्रॅक्शन वाटतं, मग त्यामध्ये प्रेमाचं असेल, त्यामध्ये भीतीचं असेल, विरहाचं असेल,
व्याकुळतेने मन झालेलं असेल, एकमेकांची वाट पाहण्यात हे झालेलं असेल. ह्या ज्या गोष्टी किंवा हे जी उदाहरणं त्यामधून दिली जातात त्याला शृंगार रस असं म्हटलं जातं. मग काय आहे? पाठ्यपुस्तकातील साधारणतः तुम्हाला दिवा जळे मन व्यथा घेऊनी असील जागा तुही शयनी पराग मिटल्या अनुरागाचे उषा शांत वेचुनी गुंफुनी. तर असं साधारणतः एक दिवा जळे मग व्यथा घेऊन, एक प्रकारचा दिवा जळतोय पण मग व्यथा घेऊन असेल जागा तुही शयनी म्हणजे झोपण्यासाठी जे आहेत आपण पाहतो की साधारणतः विरह एक प्रकारचे ज्यामध्ये आहेत. आणि पराग मिटल्या अनुरागाचे, पराग मिटल्या म्हणजे ज्या पाकळ्या आहेत, फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत, उषा शांत वेचुनी गुंफुनी. तर अशा प्रकारचे जे आहे ते उदाहरण यामध्ये शृंगार रसाचं दिलेलं आहे. मग ज्यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की ज्यामध्ये प्रेम, भेटीचे वर्णन किंवा तळमळ, विरह, व्याकुळ मन या या ओळी आलेल्या असतात किंवा याचा भावार्थ ज्यामध्ये दडलेला असतो ते सर्व काय आहेत? शृंगार रस म्हटलं जातं त्यामध्ये. आता करुण रस कोणता आहे पाहूया. करुण रस कशाला म्हटलं जातं किंवा काय आहे? तर करुण रसाची व्याख्या पाहूया. शोक, दुःख, वियोग, दैन्य आणि क्लेशदायक घटना म्हणजे एक प्रकारचे जे आहेत ते शोक आहेत, दुःखांकित घटना आहेत, त्यामध्ये विरह आहे, एक प्रकारचे दैन्य आणि क्लेशदायक ज्या घटना आहेत तर त्या साधारणतः जो वरती हे जीर्ण झोपडे अपुल तो वरती तू झोप घेत जा बाळा काळजी पुढे देवाला लाडक्या बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता भेटेल 9 महिन्याची. आणि एक प्रकारचे आपण साधारणतः पाहतो की जोवर हे जीर्ण झोपडे आहेत म्हणजे इथे सांगितलंय की हे जीर्ण जे झोपडं आहेत, एक प्रकारचे झोपडं म्हणजे आपण काय म्हणतो कोपी, एक प्रकारचे जे झोपडं आहे आणि हे झोपडं काय झालेलं आहे? खूप जुनं झालेलं आहे, पुराणं झालेलं आहे, जुनं झालेलं आहे, मोडकळीस आलेलं आहे. आणि तो वरी हे जीर्ण झालेले जो झोपडे आहेत तोपर्यंत तू काय कर, एक प्रकारचं निज, एक प्रकारची तू झोप घे आणि काय कर, त्यापुढे तुझी जी काळजी आहे ती देवाला आहे. तुम्ही बाकीच्यांची जी आहे ती तुम्ही सोनाली तुझा माईक बंद ठेव. तुम्ही कुणाची इथे जे आहे ते सगळ्यांना म्यूट केलेलं नाही, त्यामुळे शक्यतो तुम्ही माईक ऑन करू नका. तुम्हाला काही प्रश्न असेल तर रेज हँड करत चला की जेणेकरून मी तुम्हाला जे आहे ते नावाने बोलायला किंवा काही प्रश्न. हा, तर जो वरती शक्यतो हात लावूच नका, ठेवून हे करा. जेव्हा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तेव्हा हे करा की जेणेकरून काय होणार नाही, अनम्यूट होणार नाही. जोपर्यंत या आपल्या डोक्यावर हे जीर्ण प्रकारचे झोपडं, तुम्हाला स्क्रीन मध्ये पण दिसत असेल, एक आई आपल्या बाळाला घेऊन जे आहे ते साधारणतः अस्ताव्यस्त अशा प्रकारचं झोपडं आहे, खूप जुनं झालेलं आहे. आणि हे झोपडं जोपर्यंत तुझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत तू शांत प्रकारे जे आहे ते झोप घे. आणि ही सर्व जी काळजी आहे ती देवाला सुद्धा तुझी आता या पुढची जी काळजी आहे ती देवाला आहे. आणि दुसऱ्या उदाहरणात दिले, लाडका बाळ एकुलता एक, लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता भेटील 9 महिन्यांनी. आणि हा एक प्रकारचा आपला लाडका बाळ आहे. आणि या बाळाला, एकुलत्या एक बाळाला जेव्हा फाशीची शिक्षा होते तर ती शिक्षा जी आहे ती केव्हा होणार आहे? 9 महिन्यांनी जे आहे ते एक प्रकारची होणार आहे. आणि यामध्ये एक करुण प्रकारची, शोक प्रकारची, वियोग असेल, क्लेशदायक ज्या घटना आहेत तर यातून जे वर्णन केले असते त्या उदाहरणावरून तो रस जो आहे तो करुण रस आपण त्यामध्ये पाहायला मिळतो. पुढे तिसरा रस आहे वीर रस. आता तुम्हाला चित्रामधूनच कळत असेल की वीर पराक्रम आहे, शौर्य आहे, धाडस आहे, लढाऊ वृत्ती आहे. या सर्व ज्या गोष्टी असतात बरोबर, मग अंगात स्फोरण निर्माण करणाऱ्या युद्धाच्या पराक्रमाच्या कवितांमधून हा रस प्रत्यक्षात येतो. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे, संभाजी महाराजांवरची पोवाडे असेल, संभाजी महाराजांचं चरित्र असेल, ताराराणीचं चरित्र असेल, विविध प्रकारचे जे शौर्य ज्यामध्ये विविध प्रकारच्या लढाया झालेल्या आहेत. आपण पाहतो की कारगिल युद्ध असेल किंवा हे जे आहेत या सगळ्या जे आहेत ते प्रकारचं शौर्य, जसं की आपण दररोज शाळेमध्ये महाराष्ट्र गीत म्हणतो. का बरं महाराष्ट्र गीत म्हणतो? काय त्याच्यात एक प्रकारचं भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगड नाऱ्या नभा, जय जय महाराष्ट्र माझा, आपण हे गीत दररोज गातो.
त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा आपलं सह्याद्री पर्वत असेल किंवा महाराष्ट्राचं एक गौरव आणि त्यामध्ये जे मावळे आहेत, मराठी माणूस आहे, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व असेल, शंभूराजांचं कर्तृत्व असेल, यांनी जो आहे तो स्वराज्य महाराष्ट्र जो आहे तो त्यांनी जो आहे तो घडवलेला आहे. आणि त्यांचा पराक्रम जो आहे तो या विविध गीतांमधून, पोवाड्यांमधून जो आहे तो गायला जातो. आणि हे सर्व पोवाडे, पराक्रम किंवा विविध प्रकारच्या ज्या कविता आहेत तर त्यामधूनच एक प्रकारचे आपल्याला महाराष्ट्राहून टाकू वाळून काळ्या ही कविता सुद्धा वीर रसामध्ये जे आहे ते काय केलेले आहेत, त्याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. ही पुढे पुढे आहे हास्य, विनोद. आपण पाहतो की नाही, विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, चेष्टा, मस्करी, ज्यामध्ये विनोद वगैरे केले जातात. चेष्टा मस्करी साधारणतः केली जाते, बरोबर. आणि ही मग काय येतं पाठ्यपुस्तकातील उदाहरण, आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाळूनी फोटो मासी, पुस्तकांना तुम्ही का आमचा पाहिला. एक प्रकारचे कशा पद्धतीने जे आहेत ते विसंगती, विडंबन, असंबंध, चेष्टा, मस्करी यामध्ये जे आहे ते केलेले आहेत. आणि मग अशा प्रकारचं जे आहे ते तुम्हाला यामध्ये वर्णन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर हास्यमध्ये कोणकोणते तुम्हाला जे सांगितलेले विनोद असतात, बरोबर. चेष्टा मस्करीने जे हे केले जातात, बऱ्याच प्रकारच्या विविध प्रकारच्या म्हणी आहेत की त्या म्हटल्यानंतर किंवा एकमेकांना आपण म्हणतो की नाही टॉन्ट मारणे असेल, मजाक मस्करी करीत असेल, त्यामध्ये जे सर्व जे आहे ते हास्य विनोद जे आहेत ते दिलेले आहेत. आहे का? म्हणजे विनोद वगैरे तुम्ही साधारणतः जर हे केलेले असतील. पुढे आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही कोण आणि काय पुसत आहेत. दाताड वेंगाळूनी, दाताड वेंगाळूनी म्हणजे हास्य. फोटो मासिक, एक प्रकारचं आपण हे चित्र दिसते साधारणतः सगळेजण दात काढत आहे किंवा हसत आहेत. पुस्तकांत न तुम्ही का आमचा पाहिला, आणि एक प्रकारचं पुस्तकामध्ये किंवा काय आहे तर तुम्ही पाहिलेला आहे का, तुम्ही का आमचा पाहिलेला आहे मासिक जो फोटो आहे तो पुस्तकामध्ये. तर अशा प्रकारचा हास्यरस हा एक रस प्रकारामधले आहे. दुसरा आहे रौद्ररस. रुद्ररस किंवा रौद्र म्हटलं तर रुद्र नाही, हा रुद्र अवतार वगैरे जो आहे तो आता साधारणतः तुम्ही रुद्र जर म्हणलं तर क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप, हे सर्व जे आहे ते त्यामध्ये साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं की ज्याचा आहे. तर आपण शिवतांडव वगैरे पाहिलेला असेल तर तो सर्व रौद्र रसामध्ये येतं. विविध प्रकारचे धबधब्यांचं वर्णन जर केलेलं असेल तो रुद्र अवतार. नदीनं जर एखादी पाण्याची पातळी ओलांडलेली असेल, महापूर आलेला असेल, सुनामी लाटा वगैरे जर असतील तर या सर्व काय आहेत एक प्रकारचं त्यामधून जे आहे ते एक प्रकारचे निसर्गाची प्रलयकारी रूप हे आपल्याला त्या वाक्याव्यांमधून बोलींमधून पाहायला मिळतं. पाड सिंहासने दृष्ट ही पालती ओढ, हत्तीवरुणी मत नूप खालती, झाड खडखड तुझे खडक शुद्रा, धडधड पोट तट रुद्र हे चहूकडे. आणि एक रुद्र अवताराचं साधारणतः जे आहे ते तुम्हाला इथे उदाहरण जे आहे ते दिलेलं आहे. पाड सिंहासने दुष्ट ही पालती ओढ, हत्तीवरुणी मत नूप खालती, मुकुट रंकास दे कराटी भूपती, झाड खटखट तुझे खडग शुद्रा, धडधड फोड तट रुद्र ए चहूकडे. आणि अशा प्रकारचं वर्णन इथे जे आहे ते रौद्र रसामध्ये जे आहे ते केलेलं आहे. म्हणून हा रस कोणता आहे, रौद्र रस आहे. तुम्हाला याची उदाहरणं पण साधारणतः मी देणार आहे की कशा प्रकारचे विविध प्रकारची जी उदाहरणं आहेत. इथपर्यंत साधारणतः समजले तर काय आहे तर प्रश्न पण विचारत चला, नाही तर फक्त ऐकाय असं नको. काय हॅलो हॅलो येस सर. यस सर. हा, तर आतापर्यंत समजलंय. पुढे रस भयानक रस, भयानक ज्यामध्ये विविध प्रकारच्या भूताटीच्या वगैरे आपण पाहतो की घटना आहे, हॉरर सारखे आहेत.
तर भयानक वर्णने म्हणजे भीतीदायक वर्णने, मृत्यू, भूत, प्रेत, स्मशान इत्या प्रकारची किंवा मर्डर, हत्या जी आहे ते आपण पाहतो की या सर्व जे आहे ते कशाच्या घटना आहेत, भयानक आहेत. मग ओढांत भालू ओरडती, वाड्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती, एक प्रकारचे जे आहेत अशा याचं वर्णन जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. किंवा कोणाचा मृत्यू झालेला आहे, ऍक्सिडेंट मध्ये भयावह घटना झालेली असेल, स्मशानभूमीचं वर्णन केलेलं असेल काही काव्य प्रकारामध्ये, अशी भयानक भूताटकीची उदाहरणं जे असतील सगळं वर्णन त्यामध्ये केलेलं असेल तर ते सर्व जे आहे ते भयानक रसामध्ये येतात. बिभत्स रस. आता हे बिभत्स रस काय की तुम्हाला स्क्रीनवरूनच मुलाचा चेहरा वगैरे जे आहे ते किळसवाणे प्रकार आपण म्हणतो. अस्वच्छता, किळसवाणा प्रकार आहे, तिरस्कार, जागरूक करणाऱ्या भावना ज्यामध्ये दिलेल्या आहेत. ही बोटे चघळत काय बसे हे राम, रे ला ही शी शी तोंड आणती अमंगळ असे, आधीच हे सेंबडे आणि काजळ ओघळते वरुणी हे त्यातूनही रडे. आणि अशा प्रकारचे साधारणतः एक बिभत्स किळसवाणा प्रकार साधारणतः आपण पाहतो की ज्यामधून व्यक्त केलेला आहे, किळसवाणं वर्णन ज्यामधून केलेलं आहे त्याला बिभत्स रस असं म्हटलं जातं. बिभत्स रस का कळालाय का, ज्यामध्ये किळसवाणा प्रकार आहे, डर्टी सारखा प्रकार आहे, किंवा आपण काय म्हणतो एक प्रकारे अस्वच्छता आहे, एखाद्याचा तिरस्कार केलेला आहे, तर हे सर्व वर्णन तुम्हाला साधारणतः ज्यामध्ये केलेलं जातं त्याला बिभत्स रस असं म्हटलं जातं. आले का लक्षात? यस सर. येस सर. येस सर. पुढे अद्भुत रस. पुढचा जो प्रकार आहे अद्भुत रसाचा, अद्भुत रस विस्मयजनक आश्चर्यकारक भावना असतात. अद्भुत, विस्मयजनक, आश्चर्यकारक. आपण पाहतो असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, पेपर मीटिंगच्या अंगणात फुललं लाल लाल. आणि आपण पाहतो की चॉकलेटचा बंगला असतो का, बरोबर, चॉकलेटच्या बंगल्यामध्ये टॉफीचं दार आहे का एक प्रकारचं, आणि पेपर मीटिंगच्या अंगणात फुलले काय, की ज्यामध्ये अद्भुत एक प्रकारच्या कल्पना रंजक दिलेल्या आहेत. विविध प्रकारे आपण पाहतो की अशा जे काव्यात्मक जे वर्णन साधारणतः जिथे केलं जातं ते सर्व काय आहेत, अद्भुत रस ज्यामध्ये जे आहेत. आकाशातील इंद्रधनुष्य पाहून मुले आश्चर्यचकित झाली, जादूगाराचे अद्भुत प्रयोग पाहून प्रेक्षक सुद्धा थक्क झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ते अद्भुत एक प्रकारचे जे आहेत तो जादूगार, किंवा तुम्हाला शाळेमध्ये बऱ्याच वेळा पेपरची कातरणी वगैरे जादूगार येतात की पेपर पासून विविध प्रकारची फुलं वगैरे असतील, किंवा हाताची चलाकी असेल, सर्कस वगैरे मध्ये जादूगार वगैरे पाहतो आपण. हे सर्व काय आहेत की ज्यामध्ये एक प्रकारचा अद्भुत रस जो आहे त्याला म्हटलं जातं. पुढे आहे शांत रस. भक्तिभाव शांत स्वरूपातील निसर्गाचं वर्णन ज्यामध्ये केलेलं असतं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ज्ञानेश्वर माऊलीने जे पसायदान लिहिलेलं आहे ते एकदम किती शांत प्रकारे आपण परिपाठ झाल्यानंतर, बरोबर, तर हे पसायदान जे आहे ते आपण म्हणत असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाला प्रथम जी प्रार्थना केलेली आहे की आपले एक संदेश साधारणतः आपण ही वैश्विक प्रार्थना म्हणतो. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांच्या. आपण सगळ्यांशी मैत्रीपूर्ण एक जो आहे तो संबंध आपण राहायला पाहिजे. सगळ्यांनी सत्कर्म चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, जे खळांची, आणि चांगल्या प्रकारे मदत जी आहे ती आपण केली पाहिजे. ज्यामध्ये भक्तिभाव आहे, शांत स्वरूपाचं निसर्गाचं वर्णन ज्यामध्ये केलेलं असतं तो रस कोणता आहे, तर शांत रस आहे. पुढे आता हे साधारणतः झाले का 9 रस, का आहे अजून वेगळा? अपूर्वा, अनुष्का, एवढेच रस आहे का वेगळा आहे? हर्षदा, समृद्धी, कोणते आहेत? एवढे आहेत ना रस? तुम्ही पुस्तकात वगैरे पाहिलं असेल. शिकवताना रसांची उदाहरणे दिली, पण फक्त रस काव्यात नव्हे तर सर्व प्रकारच्या साहित्यात, एकाच साहित्यात अनेक रस असू शकतात. मग कवितेतील रस विविध शब्दांना नसतो. तर उदाहरणार्थ कवितेत वीर शब्द आला म्हणजे वीररस असेलच असं नाही, हुंदका शब्द आला म्हणजे करुण रस असेलच असं नाही. अशा प्रकारे साधारणतः आपण पाहतो की साधारणतः ते शब्द जर आलं, करुण आलेलं आहे, बिभत्स आलेलं असेल, हास्य आलेलं असेल, ते शब्द आले म्हणजे ते उदाहरण नव्हे तर त्यामध्ये वर्णन केलं असतं.
तर साधारणतः शब्दाच्या पलीकडची भावना आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे आणि खऱ्या रसाचा एक प्रकारे आनंद हा जो आहे तो आपल्याला घ्यायला हवा. मग साधारणतः ओव्हरऑल आपण जर सगळे रस बघितले शांत 9 रस शृंगार की ज्यामध्ये याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता साधारणतः की शॉर्ट मध्ये तुम्हाला 9 रसांची व्याख्या किंवा 9 रस कशा पद्धतीने तुम्हाला काय करू शकतात ओळखता आलं पाहिजे. शृंगार रस की ज्यामध्ये अट्रॅक्शन आहे, प्रेम आहे, दिवा आहे, एक प्रकारचं करुण म्हणजे काय दुःख दैन्य जोवरी ते जीर्ण झोपडा आहे. वीररस शौर्य लढाऊ वृत्ती, हास्य विडंबन चेष्टा दाताड वेंगाणी आणि रौद्र म्हणजे क्रोध पाड सिंहासने दुष्ट. भयानक मध्ये भीती वाड्याची भूत बडबडती एक प्रकार आणि बिभत्स म्हणजे किळसवाना प्रकार. शिशी तोंड अति अमंगळ म्हणजे खूप घाणेरडा आहे, तो आंघोळ करत नाही, तो तोंड व्यवस्थित धुत नाही, तो ब्रश करत नाही, अशा विविध प्रकारचे जे वर्णन किंवा शब्दप्रयोग त्यामध्ये केलेले असतात ते सर्व विभत्स आहे. अद्भुत ज्यामध्ये आश्चर्यचकित भावना साधारणतः असतात. चॉकलेटचा बंगला, चॉकलेटचा कधी बंगला नसतो किंवा आपण पाहतो की पत्त्यांचा आपण बंगला बनवतो, तो नसतो वस्तुतः. तर ती एक प्रकारची अतिशयोक्ती असते. शांत भक्ती शांती आणि जे खळाची व्यंकटेश जे पसायदान आहे ते हे उदाहरणं सर्व तुम्हाला या 9 रसांची आहेत. आणि साधारणतः तुम्हाला जर साहित्य प्रकारात पाहिलं की रसांची अनुभूती आपल्याला दैनंदिन जीवनात भावभावनांचे जेव्हा शब्दांच्या कल्पनेचे आणि लयीचे पंख मिळतात तेव्हा साहित्यातील एक प्रकारचा रस जन्म घेत असतो. आणि हे 9 रस आपल्या वाचनाचा अनुभव किंवा माहिती घेण्यापुरता मर्यादित न ठेवता तो अधिक समृद्ध आणि जिवंत करतात. चला तर अशा प्रकारे या 9 रसांचा जो आहे तो मनमुराद आपण आनंद घेतला पाहिजे. यावर काही आहे कुणाला काही प्रश्न? नाही सर. हॅलो. नो सर. नो सर. नाही सर. यातले उदाहरण पाहूया आपण. उदाहरण वेगवेगळी जी उदाहरणं आहेत तर रस म्हणजे काय तर काव्यातून आणि साहित्य कृतीतून मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती आहे. मग अनुभवलेले मग भावनातील हृदयस्पर्श करणारे वाचकातील वेगवेगळ्या भावविश्वांचे वर्णन यामध्ये असतात. मग ऐकताना भावनिक सर्वोच्च आनंद म्हणजे साहित्यातील रस अशा प्रकारचा आहेत. मग आता हे भावनांचे रसायनशास्त्र कशा स्वरूपाचे आहे, रसाचे घटक कोणते आहे, स्थायी भाव आहे, विभाव आहे, अनुभव आहे, संचारी भाव आहे आणि या सगळ्यांचा मिळून रस म्हणजे साहित्याचा परमोच्च आनंद. मनातील मूळ शाश्वत भावना, भावना जागृत करणारे कारक आणि शरीरातील चेहऱ्यांवर दिसणारा परिणाम आणि या सर्वाचा अल्पकाळ टिकणारे विचार संचारी भाव याला रस असं म्हटलं जातं. परत एकदा थोडस मी हे वेगळ्या अंगाने हे सांगतो आणि मग आपण उदाहरणं घेऊया. शृंगार प्रेम आहे, सौंदर्य आहे, हास्य विनोद हसू आहे, करुण दुःख आणि शोक आहे, वीर शौर्य आणि धैर्य आहे, रौद्र क्रोध क्रोध भयानक भय विभत्स घृणा, अद्भुत आश्चर्य आणि शांत आहे शांती समाधानाचं एक प्रकारचं भाव. शृंगार आणि हास्य एक प्रकारचे जे आहेत ते हे प्रेम आणि आनंदाचे रंग आपण पाहायला मिळतो. शृंगार रस काय तर भावना प्रेम सौंदर्य, राधा कृष्णाच्या प्रेमाचं वर्णन हे सर्व शृंगार रसात येते. राधा कृष्णाचे ज्या गवळणी आहेत किंवा विविध प्रकारचे जे शब्दप्रयोग वापरलेले आहेत किंवा काव्यमय प्रकार आहेत तो सर्व शृंगार रसामध्ये आहे. हास्य रसामध्ये विनोद आणि हसू एक प्रकारचं आहे. ते बोलले पण शब्द हरवले, हसू मात्र थांबले नाही. आपण पाहतो की जरा बोलता बोलता जे कॉमेडी शो वगैरे हास्य जत्रा वगैरे पाहतो बरेच वेळा तर आपण हसत राहतो. तर ते सर्व वीर रस म्हणजे शौर्य धैर्य, शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा वध असेल. रौद्र रसामध्ये द्रौपदीच्या वस्त्रहरणानंतर भीमाचा संताप असेल तर हे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तुम्ही शिवतांडव पण आहे त्यामध्ये. करुण रस दुःख शोक शिवाजी महाराजांच्या निधनाचं वर्णन ज्यामध्ये किंवा संभाजी महाराजांचे जे शेवटचे क्षण होते की औरंगजेबाने कशा प्रकारे संभाजी महाराजांचा शेवट जो आहे तो केलेला आहे तर तो सुद्धा करुण रसामध्ये जो आहे तो ते सर्व तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. शांत ज्यामध्ये भाव शांती समाधान
आणि एक प्रकारे तुकारामांचे अभंग हे सर्व शांत रसाची उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळेल. भयानक रस की रात्र एकट जंगलात वाट चुकलेला आणि भय एक प्रकारची भीती, विभत्स म्हणजे घृणा, रक्ताने भरलेली रणभूमी, अद्भुत हनुमानाने संपूर्ण पर्वत उतरला, द्रोणागिरी पर्वत जो आहे तो उतरलेला आपण पाहायला मिळतो. भावनिक गुंतागुंत रस वाचकाच्या मनातील खोल भावनिक गुंतवणूक निर्माण करतो. साहित्यातील प्राण तो साहित्याला खऱ्या अर्थाने एक प्रकारे काय करत असतो, जिवंत जे आहे ते ठेवण्याचा प्रयत्न करतो. अभिव्यक्तीची ताकद इथे साधारणतः दिलेली असते. रस विचार केलेल्या विद्यार्थ्यांना भावनांची समज, अभिव्यक्तीची ताकद आणि साहित्याची खरी गोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रेम आणि निरागसतेचे पडसाद साधारणतः आपण आता जर शृंगार रसाचं उदाहरण पाहिलं की तू हसशील आणि आभाळ उजळून गेले, आईच्या खुशीत विसावलेलं बाळ, माझ्या गावातील माती सुवासिक आहेत, मैत्रीचे नातं हे कधी हृदयाचे सोनं आहे, चॉकलेटचा बंगला आणि टॉफीचा तुझ्या आठवणीचा गुलाब अजून फुलवतोय. हे सर्व तुम्हाला जे आहे ते उदाहरणं पाहायला मिळेल. शिवबाचे अफजल खानाचं वध, माझ्या देशासाठी मी प्राण देईन, शत्रूच्या छावणीवर तुफान आला, मृत्यूच्या दारात उभा असलेला राजा, गंजलो पण झिजलो नाही आणि शत्रूला क्षमा केली पण विसरलो नाही, राजा रंग झाला मुकुट जमिनीवर पडला. तर विविध प्रकारची अशी भरपूर उदाहरणं तुम्हाला जे आहे ते यामध्ये पाहायला मिळेल. आणि संभाव्य साधारणतः वीररस काय पहा, माझ्या देशासाठी मी प्राण देईन वीररस आहे, तुझ्या आठवणीचा गुलाब अजून फुलतोय शृंगार रस आहे, अंधारात एकटी वाट चुकलेली मुलगी भयानक रस, भय म्हणतो आपण, गावातल्या ओढ्यावर वर परी उतरली होती अद्भुत, राजा रंक झाला मुकुट जमिनीवर पडला करुण रस आहे ना, आईच्या कुशाईत विसावलेलं बाळ, शांत वात्सल्य आणि एक प्रकारचं समाधान. आता तुम्हाला जर साहित्याचा आणि जीवनाचा जर एक आरसा आपल्याला पाहायचा असेल, आपले संपूर्ण आयुष्य या नवरसांनीच विणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा आपण साहित्यातून या रसांचा आस्वाद घेतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतःच्या भावनांना नव्याने भेटत असतो. अशा प्रकारे या नवरसांची माहिती आपण आज बघितलेली आहे. समजलंय? येस सर. वेगवेगळ्या प्रकारे परत एकदा रिपीट केलेलं आहे. सर्व देशात सांगा काही Yes, प्रश्न आहे sir. याबाबत. तुम्हाला आता मी प्रश्न देणार आहे सोडवायला. बघूया आपण किती त्याची उदाहरणं वगैरे पण दिलेली आहेत. चालेल का तुम्हाला इथे एक आपण एक प्रॅक्टिस टेस्ट सारखी म्हणजे सराव एक तुमचा जो आहे तो या पाठावर आपण घ्यावा, यासाठी तुम्हाला एक प्रश्न मी साधारणतः देतो. ते प्रश्न तुम्हाला जे आहे ते सोडवायचे आहेत. जमेल का? येस सर. येस सर. एकच मिनिट हा. मी यावर जे आहे ते साधारणतः सर तुमचा आवाज येत नाहीये. सर आवाज नाही येते तुमचा. सर तुमचा आवाज येत नाही. सर तुमचा आवाज नाहीये. हो, माझ्याकडूनच म्यूट झालंय. तुम्हाला फक्त मी जरा रीडिंग साठी एक टॉपिक देतोय, तर तोपर्यंत मी तुम्हाला प्रश्न पण इथे जे आहेत आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाकतो किंवा स्क्रीनवर जे आहे ते येते. एक मिनिट हा. आणि कुणाला जर थांबा हे 9 रसांविषयीची जर थोडक्यात माहिती घ्यायची असेल, एक मी शेवटचं दाखवतो की ज्यामध्ये 9 रसांची थोडक्यात माहिती दिलेली आहे, तर ती तुम्ही साधारणतः घेऊ शकता लिहून किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. कुठे गेले ते कोणत्या हा यावर आहे, तर लगेच तुम्हाला जे आहे त्यावर
सर आवाज नाही येते. घेतलंय सर्वांनी? बरं. आता मी इथे तुम्हाला जे आहे तर यावर प्रश्न तयार केलेले आहेत. ते प्रश्न बघा आणि ते सोडवायचे आहेत. दिसतंय स्क्रीनवर सर्वांना? यस सर. तुम्हाला रस ओळखायचे आहेत. आपण थोडेसे घेऊया, आहे आपल्याकडे वेळ, तिथे हे घेऊया. तर त्यानंतर तुम्हाला सोडवायला पण दुसरी मी देणार आहे. इथे चॅट बॉक्स मी ओपन करतो. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर साधारणतः सांगायची आहे. पहिला, सैनिकांनो शत्रूशी धैर्याने लढा दिला. थांबा, एक प्रकारे व्यवस्थित दिसते आता. करा सुरुवात. वीर रस सांगू नका. सगळ्यांनी काय होईल की हे होईल इथे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाका डायरेक्ट, फक्त शॉर्ट मध्ये. पहिले जे 9 रसांपैकी जे आहेत, इंग्लिश मध्ये, मराठीत नाही टायपिंग केलं, इंग्लिश मध्ये टाईप केलं तरी चालेल. रसाचं नाव टाकायचं. सैनिकांनी शत्रूशी धैर्याने लढा दिला. अपूर्व, अनुष्का, चॅट बॉक्स आहे ना? येतात ना मेसेज, टाकू शकता का नाही? अरे मेसेज टाकता येतात का? नंदिनी, तुम्ही बोलत चला रे, तुम्ही पूर्ण म्यूट राहिले तर मला पण कळत नाही नेमकी का. आता टाकायला लागलो. विकास, सैनिकांनी शत्रूशी धैर्याने लढा दिला. बाकीचे पण टाका. अनुष्का, वेदिका. येस सर. हा, तुम्हाला येतं ते वाचून टाका. फक्त सुरुवातीला एखादी, आवी, काही प्रश्न आहे, बोलू शकते. किती जणांची आली उत्तर? ओके, अवी, नंदिनी. पहिले एक एक मी एक एकच एक येतो, म्हणजे मग तुम्हाला पण सांगेल की बरोबर आहे का. सगळेजण टाकत चला, सगळेजण. फक्त 4-5 जण आहे असं नको, सर्वांना टाकता इथे आलं पाहिजे, की जेणेकरून सविता, समृद्धी, ऋतुपर्ण, कावेरी, हर्षदा, सर्वांनी टाका. बर, वीररस टाकलेला आहे सर्वांनी, तर त्याचं उत्तर आहे वीररस. काय? सैनिकांनी शत्रूशी धैर्याने. बरोबर. इथे सैनिक आणि शत्रूचा असा जो शब्दप्रयोग वापरलेला आहे, तर धैर्याने सामोरे गेलेले आहे, तर वीररस. पुढे 2 नंबर, आईच्या निधनाने मुलगा दुःखाने रडू लागला. खूप सुंदर आहे. आईच्या निधनाने मुलगा दुःखाने रडू लागला. प्रश्न क्रमांक 2. बघूया आता किती जणांना येते दुसऱ्याचं उत्तर. अगदी बरोबर.
करुण रस, अगदी बरोबर. आईच्या निधनाने मुलगा दुःखाने रडू लागला. दुसरं जे उत्तर आहे करुण रस आहे. तिसरं, विदूषकाच्या गमती पाहून सर्वजण हसू लागले. या वाक्यातच तुम्हाला साधारणतः रसाचं उदाहरण साधारणतः दिलेलं आहे. बघूया याच्यातले आता किती जण उदाहरणं सोडवत आहेत. सर किती नंबरचा क्वेश्चन विचारताय तुम्ही? जो क्वेश्चन सुरू आहे आपला कोणता 3 नंबरचा, विदूषकाच्या गमतीने सर्वजण हसू लागले, हास्यरस आहे आणि त्यामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे. 14, अंधाऱ्या वाड्यातील विचित्र आवाजाने तो घाबरला. अंधाऱ्या वाड्यातील विचित्र जे आहेत तर त्याने जो आहे तो साधारणतः घाबरलेला आहे. काय टाकलंय? भयानक रस, अगदी बरोबर आहे. अंधाऱ्या वाड्यातील विचित्र आवाजाने तो घाबरलेला आहे. वीररस आहे, सॉरी भयरस. आकाशातील इंद्रधनुष्य पाहून मुले आश्चर्यचकित झाली. आकाशातील इंद्रधनुष्य पाहून मुले आश्चर्यचकित झाली. कोणता रस आहे? हर्षदा, कोणता रस आहे? आकाशातील इंद्रधनुष्य पाहून मुले आश्चर्यचकित झाली, आश्चर्य वाटलं. अंधारातील आहे तर काय आहे? अद्भुत एक प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 2 पुढे पहा. काय आता? योग्य रस निवडून रिकाम्या जागी भरा. तुम्हाला ऑलरेडी किती प्रश्न दिले ते यावर 5 घेतलेत. हे 5 घेऊया आणि मग बाकीचे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवले तरी चालेल. तुमच्या ग्रुपवर पाठवून दिले जाते. अन्याय पाहून तो संतापाने पेटून उठला. अन्याय पाहून तो संतापाने पेटून उठला. कोणता रस आहे? अन्याय पाहून तो संतापाने पेटून उठला. नाही. चला पटपट पटपट सांगा. अन्याय बघितल्यानंतर
समृद्धी व्यवस्थित वाचा जरा बरोबर बघा बरं जरा. काय येईल? रौद्र येईल तिथे. संतापून पेटून उठलेला आहे. बरोबर, रौद्र वीर. संतांच्या ध्यानमग्न रूपाने मनाला शांती मिळालेली आहे. दुसरा, संतांच्या ध्यान मग्न आपण हे करतो संतांच्या, कोणता आहे? शांतरच आहे, शांत. सैनिकांनी शत्रूशी धैर्याने लढा दिला. सैनिकांनी शत्रूशी धैर्याने लढा दिला, यामध्ये वीररसी. बरोबर. तर अशा प्रकारे ही रसाची उदाहरणं जी आहेत ते आपण सोडवली. बऱ्याच जणांनी हे केलेलं आहे. तुम्हाला मी ग्रुपवर ही उदाहरणं सर्व जे आहेत 2 प्रकारचे हे आपण जे सोडवतो ते पण आहेत आणि त्याच्यानंतर वेगळे पण आहेत. तर दोन्ही पण जे आहेत ते साधारणतः एकत्र टाकतो. त्याचे उत्तर पण तुम्हाला साधारणतः त्याच्या खालीच असणार आहे. पण अगोदर सोडवा आणि मग नंतर चेक करा की तुमचे उत्तर बरोबर येत आहेत का. तर 9 रसांच्या बद्दलची माहिती समजली सर्वांना? येस सर. मला काही आहे प्रश्न? सगळे 9 रस जे आहेत ते समजले का? आहे कुणाला काही समजलं सर. समजलं. तर मी जेवढे उदाहरणं साधारणतः तुम्हाला पाठवत ती उदाहरणं जे आहेत ते सोडवा. तर बहुतेक तुमच्या पुस्तकामध्ये आता यामध्ये इंग्लिश आहेत, तर तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा रस विचार हा जो आहे तो आहे. वेगळे उदाहरणं आहेत तुमच्या पुस्तकामधले पण हे करा. जर तुम्हाला जर काही एखाद्या रसावर सर याची उदाहरणं तुम्ही जास्त टाका किंवा घ्या अजून, तर मी जे आहे ते पुढच्या तासाला अजून तुम्हाला तिथे घेतले जाते. थांबूया इथे. चला, शुभरात्री सर्वांना. बाय सर. बाय सर. सेम टू यू. थांबूया इथे. बाय.